Good morning students. Last lecture we have discussed about the antibodies. In this lecture we will study about the blood group system. So what is the blood group system? There are so many types of the blood group system like MNS, ABO blood group system, RH, Duffy blood group system. But we can study ABO blood group system. आता ही ब्लड ग्रुप सिस्टीम शिकण्याच्या अगोदर आय विल टीच यू सम बेसिक कन्सेप्ट. सपोज आपली ही सेल असेल तर ह्या सेलवरती एक स्पेसिफिक अँटीजन प्रेझेंट असतो फॉर प्रोटीन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ग्लायकोप्रोटीन कार्बोहायड्रेट. जो अँटीजन माझ्या सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे तो दुसऱ्या ह्युमन बिईंगमध्ये नसणार आहे. मीन्स दीज आर द स्पेसिफिक अँटीजन. काय असणार आहे? स्पेसिफिक अँटीजन असणार आहे. त्यामुळे ह्या अँटीजनच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये कधीही अँटीबॉडीज प्रोड्यूस होत नाही. पण समजा फॉरेन मटेरियल आलं, फॉर एक्झाम्पल दिस इज द एक्स पर्सन अँड दिस इज द वाय पर्सन, तर ह्या वाय पर्सनचा जर अँटीजन आला तर काय होणार आहे? आपल्या बॉडीच्या अगेन्स्ट काय असणार आहे किंवा आपल्या बॉडीचा तो अँटीजन दाखवत नाही म्हणजे हा काय झाला आपल्याला आपण त्याला अँटीजन म्हणणार आहे, फॉरेन अँटीजन. मग आता एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम आपल्या प्रत्येक सेलमध्ये हा सेमच अँटीजन असतो एक्सेप्शन आरबीसी. एक्सेप्शन कोणती आहे? आरबीसी. आपल्या प्रत्येकाच्या ह्युमन बॉडीमध्ये ब्लडमध्ये काय आहेत? रेड ब्लड सेल्स आहेत. मग ह्या आरबीसीज वरती सायंटिस्ट लँडस्टेनर आणि विन्नर ह्या दोन सायंटिस्टना काय आढळलं की एक स्पेसिफिक अँटीजन प्रेझेंट आहे. मग त्या अँटीजनला त्यांनी नाव काय दिलं? ए अँटीजन आणि बी अँटीजन. काय नाव दिलं? ए अँटीजन आणि बी अँटीजन. काही पर्सनमध्ये ए अँटीजन असतो, काही पर्सनमध्ये बी अँटीजन असतो. बघा आपल्या प्रत्येक सेलवरती एक स्पेसिफिक अँटीजन आहे, बट देर इज एक्सेप्शन केस इन आरबीसी. On the RBCs they can find one another antigen which is not like that of the body cells, so they give the name that is the A antigen and the B antigen. मग हा A antigen and B antigen and some persons having both antigen A and B, so depending upon that they can recognize or they can understand about the blood group system, so that is called as the ABO blood group system. First we study about the ABO blood group system and then we will study about the RH factor. So there are the types of the which are the types of the blood group? A, B, AB and O. These are the types of the blood group. In human being there are the 4 types of the blood group: A, B, AB and O. So A blood group means what? Suppose A blood group having person, suppose there is a person, on that cell there is a antigen, so that person's blood group is the A. So here is the A antigen. Then next in their plasma, त्या पर्सनच्या प्लाझ्मामध्ये कोणती अँटीबॉडी असणार आहे? बी असणार आहे. सपोज अँटीजन इज द ए अँड अँटीबॉडी इज द बी, then that person's blood group is the A blood group. And genotype, what is the genotype? IA, IA. Then B blood group means what? Genotype is the IB, IB. Then from that person or in that person, suppose this is the cell, on that cell there is a B antigen and antibody in the plasma is A. Antigen जो असणार आहे त्याच्या अगेन्स्ट काय असणार आहे? अँटीबॉडीज नसतात. तर बी असेल तर बीच्या अँटीबॉडीज कधीही नसणार आहेत, कारण जर बीच्या अँटीबॉडीज असत्या तर या बी अँटीजनला किल केलं असतं. त्यामुळे आपल्याला इम्युन सिस्टीम आपली काय पडली असते? वीक पडली असती. तर ए अँटीबॉडी असतात, ए अँटीबॉडीज. त्याच्यानंतर ए बी ब्लड ग्रुप आहे तर ह्या पर्सनमध्ये काय असणार आहे? जिनोटाईप IA, तर ह्याच्यामध्ये दोन्हीही अँटीजन्स प्रेझेंट आहेत. आरबीसीज वरती ए पण अँटीजन आणि बी पण अँटीजन्स आहेत. दोन्ही अँटीजन असल्यामुळं प्लाझ्मा सेल्समध्ये कोणत्याही अँटीबॉडीज नाही आहेत, सो देयर इज नो अँटीबॉडीज. ओ असेल तर त्याचा जिनोटाईप काय असणार आहे? IO. ओ आहे म्हणजे काय? कोणताही अँटीजन नाही, ए पण नाही आहे बी पण नाही. सो antigens are no there and antibodies are A and B antibodies are there. So A blood group is having antigen A, antibody B. B having B antigen, antibody A. AB having A and B antigen and no antibody in their plasma. O having no antigen and A and B antibody in their plasma. This is about the blood group system. The next concept is the RH factor. So what is meant by RH factor? RH factor is called as the Russius factor. First time Landsteiner and Wiener find that RH factor, or it is also called as the
डी अँटीजन फाइंड इन द रुसीस मंकी. फर्स्ट टाइम त्याला कुणामध्ये आढळला, त्या सायंटिस्टला रुसीस मंकी, अँड इज सेम विथ द ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंगमध्ये पण अँटीजन आढळला. म्हणजे काय, तुमच्या ह्या ज्या RBCs आहेत, ह्या RBCsवरती A किंवा B अँटीजन आहेच, पण त्याच्यापेक्षा अजून एक अँटीजन प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, डी अँटीजन किंवा त्याला RH फॅक्टर म्हणतो. मग हा डी फॅक्टर सगळ्यांमध्ये असतो का, नाहीये. द पर्सन्स हू हॅव्हिंग द डी फॅक्टर दॅट इज कॉल्ड एज द RH पॉझिटिव्ह, and the persons who does not having that RH factor or D antigen, that persons are called as the RH negative. समजा A पर्सन आहे, म्हणजे A ब्लड ग्रुप आहे, तर A आणि D आहे, तर आपण काय म्हणणार, A RH पॉझिटिव्ह. B आहे, A आणि D आहे, B RH पॉझिटिव्ह. AB आहे, AB प्लस D आहे अँटीजन, तर AB पॉझिटिव्ह. O आहे, O प्लस D आहे, तर O RH पॉझिटिव्ह. आणि जर हा D नसेल तर A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह, O निगेटिव्ह. These are the RH factor concepts. Then next, which is the universal donor and which is the universal acceptor. तर universal acceptor is the AB. हा कुणाकडूनही ब्लड घेऊ शकतो, because there contains both A and B antigen. So universal acceptor. And universal donor means what? They can donate blood to other A, B, A or AB. So they are the universal donor. पण RH पॉझिटिव्ह असेल तर तो RH पॉझिटिव्हलाच देऊ शकतो, निगेटिव्हला देऊ शकत नाही. आणि निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हलाच देऊ शकतो. आपण जरी म्हणत असतो युनिव्हर्सल डोनर, युनिव्हर्सल ॲक्सेप्टर, बट देअर इज अनदर केस वी हॅव टू थिंक अबाउट द RH फॅक्टर. दिस इज अबाउट द ब्लड ग्रुप सिस्टीम. देन नेक्स्ट वन इज द erythroblastosis factor or erythroblastosis disease. That disease is occur in the newborn babies, or that disease is also called as the HTN, hemolytic disease of newborn. Erythro means erythrocytes breakdown, blastosis means breakdown. Newborn erythroblastosis factor or erythroblastosis fetalis, it is also called as the fetalis. means what, न्यूबॉर्न बेबी मध्ये काय आढळतो, हा डिसीज आढळतो. ह्याच्यामध्ये काय होतं, मदर इज हॅव्हिंग निगेटिव्ह and suppose child is positive, means mother which is the pregnant conceives the positive child, then there are the different blood group systems, and when the circulatory system, when there is a mixes of the blood, then there is a attack on the erythroblasts or erythrocytes. So काय होणार आहे की जर आई निगेटिव्ह आहे आणि मुलगा जर पॉझिटिव्ह असेल किंवा बेबी पॉझिटिव्ह असेल, तर निगेटिव्हच्या अँटीबॉडीज वेगळ्या, पॉझिटिव्हच्या अँटीबॉडीज वेगळ्या. त्यामुळे ते ब्लड काय होणार आहे, सर्क्युलेशनच्या वेळी मिक्स होणार आहे. त्यामुळं चाइल्डला काय होणार आहे, त्या चाइल्डचं एरिथ्रोसाइट्स किंवा WBC RBC किल होणार आहे. किल झाल्यामुळे तो चाइल्ड काय होणार आहे, त्याचा इम्युन रिस्पॉन्स कमी होणार आहे, किंवा त्याला आपण म्हणतो हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. मग ह्याच्यामुळं काय होणार आहे, चाइल्डच्या हेल्थला काय होणार आहे, धोका निर्माण होणार आहे, आणि चाइल्डची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. का तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह ब्लड मिक्स झाल्यामुळं अँटीबॉडीज काय होणार आहेत, त्याच्यावरती ॲक्ट होणार आहे आणि त्या अँटीजनला काय करणार आहेत, किल करणार आहेत. म्हणजे AB काय असेल तो, तर त्या डिसीजला काय म्हणतात, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटलिस म्हणतात. मग आता ह्याच्यावरती प्रिकॉशन म्हणून ॲट द टाइम ऑफ द प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी देर आर द इंजेक्शन्स, अँटीबॉडीज इंजेक्शन आर गिवन, अँड चाइल्ड और मदर कॅन बी, आपण काय करू शकतो, त्या चाइल्ड आणि मदरला आपण ह्या डिसीजपासून प्रिव्हेंट करू शकतो. दिस इज अबाउट द इरिथ्रोब्लास्टोसिस फिटलिस. दॅट डिसीज इज रिलेटेड विथ द negative blood group system. If there is a negative blood group and positive conceives, then there is that difficulty occur. This is about the blood group system and the erythroblastosis fetalis. Thank you.